आज होता आमचा मालवणमधला दुसरा दिवस आणि आम्ही तयार झालेलो कारण आज आम्हाला स्कुबा डायव्हिंग करायची होती. पहिल्यांदा जाऊन बीचचा मस्तपैकी आनंद घेतला. त्याच्यानंतर मी नाश्ता केला. नाश्त्याला घावणं आणि चटणी होती आणि ते कांदेपोहे पण होते, पण मला कांदेपोहे नाही आवडत, सो मी वेगळा नाश्ता केला. लगेच आम्ही बीचवर पोहोचलो आणि ते आम्हाला त्या लोकेशनवर पोहोचत होते गाडीने आणि मग आम्ही बोटीत बसलो. बोटीतून मस्तपैकी आनंद घेतला कारण मध्येच जायचं होतं, सो अर्धा तास तरी अंतर होतं. त्याच्यानंतर स्कुबासाठी आम्ही तयार झालो. आमचाच पहिला राऊंड होता. सो मला तर भीती वाटत होती खूप. बघूया आता कसं काय होतं आहे, कारण फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि त्या नाकाने श्वास बिलकुल पण घ्यायचा नव्हता, तोंडाने घ्यायचा होता. ज्याला कोणाला पोहताना येते ना त्याला इतकं पण नाही जमत, पण मला पोहताना नाही, सो मला तर जमूनच जाईल असं तर मला वाटतच होतं. पण मस्त, कारण जर इथे येऊन स्कुबा नाही केला तर काय उपयोगच नाही. सो त्याच्यासाठी तयार झाले आणि खाली पाण्यात गेली. यार इतके रंगीत संगीत मासे, इतकं भारी वाटलं. आणि तुम्हाला वाटत असं की मी सारखे अशी ॲक्शन का करते, तर त्यांनी तशी ॲक्शन करायला सांगितलेली मला. आणि जर मी थंब दाखवलं असतं तर त्याने मला वरती घेतली असती. सो जरा ते होतं त्यांचं. आणि मस्तपैकी एन्जॉय केलं आणि मस्त मालवणी जेवायला बसलो. एकदम भारी थाळी मागवलेली, सुरमई, पापलेट, बागडा थाळी आणि मस्तपैकी आनंद घेतला. तिथून आमचा बाय बाय केला, टाटा बाय बाय मालवणला. आणि आम्ही नंतर आम्हाला जायचं होतं गोव्याला. सो आम्ही संध्याकाळी जायला निघालो, चाय नाश्ता केला आणि पोचलो गोव्याला. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. बाय.